4 कांद्यांना छानपैकी चिरायचं आणि गॅसवरती पॅन ठेवायचं, त्याच्यात भरपूर तेल टाकायचं, अंदाजे 5 चमचे टाकायचं आणि मग बारीक असे 4 कांदे चिरून घ्यायचे. चिरून झाल्यानंतर आपल्याला तेलमध्ये टाकायचे ते. मग नंतर मिक्स करणार आहोत. मिक्स झालं की मग आपण डायरेक्ट आता टोमॅटो धुवून घ्यायचे आणि त्याला चिरायला सुरुवात करायची. टोमॅटोचे आता मी चिरते आणि मग टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण त्याला पॅनमध्ये थोडं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. नंतर टोमॅटो टाकायचं, मग त्याला मिक्स करायचं आणि ते झाल्यावर आपण कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर घेतल्यावर त्याच्यातली थोडी कोथिंबीर उरवायची आणि त्याला चिरायची. टोमॅटो आणि कांद्याला मिक्स करून घ्यायचं, छान कट करायचं. टोमॅटो मोठे असतात म्हणून. हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, तिखट टाकायचं आणि मग त्याला परत मिक्स करायचं. नंतर त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यावर मिक्स करायचं. मिक्स झाली की मग आपण त्याला छानपैकी मिक्स करून त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर अंडी घालायची आहेत. किती घालायची आहेत आपल्याला? 5 अंडी घालायची आहेत. हे बघा किती मस्त पडतात स्लो मोशनने. तुम्ही एन्जॉय करा हे. तर थांबते मी. आपण 5 अंडी घालतोय. 4 अंडी गेलेली आहेत, 5वं अंड पण स्वाहा होत आहे. त्याच्यानंतर आपण त्याला पॅनवरती झाकायचं आहे. हे बघा किती ॲक्टिंग. झाकलेलं आहे झाकण. त्याच्यानंतर बघू शकता किती मस्त होत आहे भाजी. बाय. एवढंच.